नाही, यासाठी आम्ही धडपडत असतो. ज्यांना जगाचा इतिहास माहिती आहे, म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये ज्यांनी इतिहास घेतला आहे त्यांना कल्पना आहे की इस्लामच्या आक्रमणापासून युरोप कोणी वाचवला. तर पटकन लोक उत्तर देतात, फ्रँकांचा राजा चार्ल्स द मार्टिनने त्यांना वाचवलं, किंवा पूर्व रोमन साम्राज्याचा सम्राट लिओ तिसरा याने अरबांना पराभूत केलं. पुढे 7व्या शतकानंतर पार 14व्या शतकापर्यंत ते जगलं, पण नंतर मेलं ते. पण त्याने पूर्व रोमन साम्राज्य वाचवलं. किंवा लोकांना हे माहिती आहे की तुर्कांनी जेव्हा व्हिएन्नाच्या दरवाजापर्यंत ते आले तर पोलंडचा राजा जान सेबास्टियनने त्यांचा पराभव करून पुन्हा एकदा युरोप वाचवला. अरे 1000 वर्षाच्या आक्रमणानंतर औरंगजेबाने जवळजवळ या देशाचा संपूर्ण सर्व देश जिंकत आणला होता. मराठ्यांनी त्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांच्या पश्चात 27 वर्ष संघर्ष करून जर इस्लामी सत्तेचा पाया उखडला नसता तर ह्या देशाचं काय झालं असतं. आज नकाशावरती जो 47 साली वाटणीला हिंदुस्थान दिसतोय आपल्याला, हा शिवाजी महाराजांमुळे दिसतोय. आणि ह्या 8व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत आमच्या देशातले जे चार्ल्स द मार्टिन आहेत, लिओ तिसरा आहे, जान सेबास्टियन आहेत, ही यांची नावं कोणाला माहिती आहेत. स्वतंत्र होऊन सुद्धा एवढी वर्ष उलटली तरी आम्ही ब्रिटिशांनी लिहून ठेवलेला इतिहास आजही आम्ही आपल्या लोकांना शिकवतोय. किती लोकांना माहिती आहे की सिंध घेतल्यानंतर अरबांचं सैन्य पंजाबात आलं, तिथं नागभट्ट दुसरा याने त्यांचा पराभव केला आणि सिंधपर्यंत मागं फेकलं त्यांना. किती लोकांना माहिती आहे की अरबांचं सैन्य गुजरातमध्ये आलं, पुलकेशी दुसरा हा गुजरातचा गव्हर्नर होता, त्यांनी त्याचा निर्णायक पराभव केला. किती लोकांना माहिती आहे की अरबांनी भारतावरती 3 नाविक आक्रमण केली, एक देबल बंदर सिंधमध्ये, एक भडोच गुजरातमध्ये आणि ठाणे महाराष्ट्रात, आणि या 3 ठिकाणचा त्याचा निर्णायक पराभव झाला. आणि 8व्या शतकापासून 11व्या शतकापर्यंत तिकडे अफगाणिस्तान, हिंदू अफगाणिस्तान बद्दल बोलतोय मी, तो घेता आला नाही. 250 वर्ष अफगाणिस्तान संघर्ष करत राहिला. अरबांना तो कधीच घेता आला नाही. अरबांनी काश्मीरवरती पण हल्ला केला. काश्मीर 14व्या शतकापर्यंत टिकला. 13व्या शतकात दिल्ली घेतली गेली. 14व्या शतकात विंध्य पर्वत ओलांडलाय. 1000 वर्ष तुम्ही बाकी इस्लामच्या आक्रमणाचा इतिहास काढून बघा की 10 वर्ष 20 वर्षात त्यांनी जुना पर्शिया जो आज इराण बनलाय, इजिप्त, इराक, सिरिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन, लेबनॉन, संपूर्ण नॉर्थ आफ्रिकेचा किनारा तो ओलांडून, मेडिटेरियन ओलांडून स्पेन 600 वर्ष मुसलमान होता. हे 100 वर्षात केलं त्यांनी. 100 वर्षात अरब भारताचं काय घेऊ शकले तर फक्त बलुचिस्तान आणि सिंध. हा आमच्या पूर्वजांचा पराक्रम, हा आमचा सगळा इतिहास. मी सगळे महापुरुष सांगत नाही, त्याला वेळ नाहीये. मला सांगायचा मुद्दा काय की या 1000 वर्ष हा हिंदू प्रतिकाराचा जो इतिहास आहे, हा सगळा शिवाजी महाराज जर झाले नसते तर पूर्ण वाया गेला असता. आणि त्यामुळंच हे सगळी जी नावं आहेत युरोपातली मी मगाशी घेतली, ज्यांनी वाचवलं, त्या सगळ्यांपेक्षा फार मोठा महानायक आहे. एका खंडपराय देशाच्या एका अत्यंत प्राचीन संस्कृती, बाकी सगळ्या नष्ट झाल्या इस्लाममुळे, पण ही ती त्या काळापासूनचा हजारो वर्षापासूनच्या संस्कृतीचा ची ओळख सांगणारा समाज आजही या देशामध्ये अस्तित्वात आहे.
तो शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि त्यामुळं तो केवळ मराठ्यांच्या अभिमानाचा अस्मितेचा विषय नसून सगळ्या भारतातल्या समग्र हिंदू समाजाच्या अस्मितेचा विजय आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच की शिवाजी सेवियर ऑफ हिंदू इंडिया हा मेसेज हा तुमच्या याच्यातून गेला तरच जगभर जो आपला डायस्पोरा आहे, मला माहिती मी जगभर हिंडलेला माणूस आहे, तर त्या सगळ्यांना एकत्र कोण करणार आहे? तर मला खात्री आहे की शिवाजी महाराज करू शकतील. धन्यवाद. अतिशय कमी वेळामध्ये दादांनी छत्रपती शिवाजी महाराज कशासाठी हवे हे